उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांना नावं ठेवायचो लॉ अँड ऑर्डरच्या विषयी। पण अध्यक्ष महोदय आता आपण त्या राज्यांच्या पुढे गेलेलो, म्हणजे कायदा सुव्यवस्थेत आपण सहज म्हणायचो काय महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय का, आता कदाचित बिहारमध्ये महाराष्ट्र करून ठेवलाय का असं म्हणण्याची पाळी कदाचित येणार आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय या दोन्ही राज्यांपेक्षा आम्ही अधिक मागे गेलेलो आहोत। अध्यक्ष महोदय आमच्याकडे मध्ये एकदा कोल्हापूरचे राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष यांनी फ्लॅट पाहिजे म्हणून कुणाला तरी मारहाण केली, त्याचा व्हिडिओ व्हायरल व्हायला लागला, त्या कुटुंबाचं FIR दाखल करून घेत नव्हते, व्हिडिओ बाहेर आला, मग FIR दाखल करण्याची व्यवस्था झाली। म्हणजे अध्यक्ष महोदय सत्तेच्या जवळ असणाऱ्या लोकांच्या विरोधी तक्रारी कुणी करायच्या नाहीत, तक्रारी केल्या तर त्याची नोंद घ्यायची नाही, नोंद घेतली तर ते गराक घ्यावीच लागली तर त्याचा तपास करायचा नाही। ही आज लॉ अँड ऑर्डरची कायदा व सुव्यवस्थेची अवस्था महाराष्ट्रात झालेली आहे। अध्यक्ष महोदय पुशे सावळीमध्ये एक वादग्रस्त पोस्ट टाकली, प्रार्थना स्थळात घुसून 11 जणांना मारण्याचा कार्यक्रम, मारण्याची घटना त्या ठिकाणी झाली, दंगल झाली, 11 जणांच्या पैकी एक जण प्रार्थना स्थळातच मृत्युमुखी जागच्या जागी झाला। अध्यक्ष महोदय त्यानंतर गावातही दंगल झाली। अध्यक्ष महोदय आजपर्यंत एखाद्या प्रार्थना स्थळात कुठल्या समाजात कुठल्या धर्माचा आहे हा भाग वेगळा, देवळातही आपण किंवा प्रार्थना कुठल्याही प्रार्थना स्थळात जाऊन अशा मारामारी आणि दंगल होत नव्हती, पण ती देखील पुसे सावळीत अध्यक्ष महोदय दंगल झाली हे आपल्याला लक्षात या। आणि मग त्या ठिकाणी घरे, 10 दुकानं, वाहनांची तोडफोड झाली। अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी या आपल्याला अडचणीच्या महाराष्ट्राची प्रतिमा बिघडवण्यासाठी पुरेसे आहेत असं वाटतं। अध्यक्ष महोदय NCRBच्या अहवालानुसार 22 मध्ये महाराष्ट्रात हिंसाचार आणि दंगलीच्या घटनात लक्षणीय वाढ झाली आणि सर्वाधिक दंगलीच्या घटना घडणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद आता अहवालात करण्यात आली। 1 नंबर आपला निघाला, कशात? तर दंगलीमध्ये 1 नंबर उद्योगात असायचा, 1 नंबर इन्व्हेस्टमेंट मध्ये असायचा, 1 नंबर महाराष्ट्राचा प्रत्येक गोष्टीत देशात असायचा, पण आता दंगलीमध्ये आपला नंबर पहिला काढण्याचं काम कर्तबगारी या सरकारनं अध्यक्ष महोदय महाराष्ट्राची केलेली आहे। अहवालात दावा केलेला आहे 8218 घटनांची दंगलीची नोंद झाली आहे, ज्यामध्ये जवळपास 9,5-10 हजार लोकांच्यावर त्याचा प्रभाव परिणाम झाला। अध्यक्ष महोदय बीड मध्ये दंगल झाली, ज्याची चर्चा लक्षवेधी झाली, आमच्या क्षीरसागर आमदार महोदय यांच्या घरावर जाळपोळ झाली, घराची जाळपोळ झाली, तिथं प्रकाश सोळंकींच्या घरावर जाळपोळ झाली, जयसिंग माजलगावला, बीड मध्ये 3 घरं जाळली, पक्षाचं आमच्या कार्यालय जाळलं। अध्यक्ष महोदय यावेळी बीडचे SP कुठे होते? मी त्या दिवशी म्हटलं की ते माजलगावला होते, पण मला आणखीन माहिती मिळाली, पोलीस डिपार्टमेंटने सांगितली की हे बीड जिल्ह्याचे SP जे होते ते माजलगावलाही नव्हते आणि बीड मध्येही नव्हते, मध्येच फोन बंद करून बसलेले होते। कलेक्टरचा रिपोर्ट तुम्ही वाचा, कलेक्टरने रिपोर्ट केलेला आहे की ही वॉज नॉट ऍक्सेसिबल। राज्यातल्या एका जिल्ह्यात दंगल चालू असताना DSP फोन बंद करून किंवा फोन न घेता बसतो आणि दोन्ही साईटवर नसताना मध्येच गाडीत निवांत बसलेला असतो। ही अध्यक्ष महोदय धाडस कधी येतं? कुणीतरी त्याला पाठीमागं घालतंय, त्याला पाठीमागं घालून इन्स्ट्रक्शन दिले आहेत आणि म्हणून हे धाडस त्याच्यात आलेलं आहे। हे अध्यक्ष महोदय न समजणे इतकी महाराष्ट्रातली जनता दुधखोळी नाहीये। आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण जे बघतोय त्यात अध्यक्ष महोदय आपल्यामध्ये 8218 दंगली झाल्या, त्या बिहारमध्ये 4736 दंगली झाल्या, त्या उत्तर प्रदेशमध्ये 4478 दंगली। म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकात फरक किती आहे? म्हणजे 2 नंबरला 4736 वर बिहार आहे, आपला 8218 दंगली महाराष्ट्रात घडवण्याचा विक्रम झालेला आहे। या दंगली का घडतात? दंगली घडतात अध्यक्ष महोदय रामनवमीला अलीकडे दंगली होण्याची शक्यता निर्माण व्हायला लागली आहे। अध्यक्ष महोदय दसऱ्यालाही काही होऊ शकतं। आमच्या कोल्हापूरला कुठून माणसं आली माहित नाही, पण एवढी मोठी गर्दी आणि मोर्चा। अध्यक्ष महोदय प्रत्येकाला, आम्ही हिंदू आहोत, आम्हालाही धर्माचा अभिमान आहे,
पण अध्यक्ष महोदय, या धर्माचा अभिमान ठेवताना दुसऱ्याच्या अस्तित्वाला आपल्याला डिवचून चालणार नाही. डिवचण्याची ही भारतीय संस्कृतीची परंपरा नाही आहे. सर्वांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी समाधानाने या देशात राहावं, तरच या देशाची प्रगती आहे. आपण असे दंगे करायला लागलो तर अध्यक्ष महोदय, देशातली इन्व्हेस्टमेंटचं रेटिंग आपल्या देशाचं कमी होईल. हे अध्यक्ष महोदय विसरता येणार नाही. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने सगळ्या पोलीस स्टेशनची मूल्यमापन केलं आणि एक यादी जाहीर केली देशातल्या टॉप 10 पोलीस स्टेशनची. महाराष्ट्रातले एकही पोलीस स्टेशन यात नाही. महाराष्ट्रातले एकही पोलीस स्टेशन देशातल्या टॉप 10 मधल्या यादीत नाही. म्हणजे गृह खातं कसं चाललेलं आहे हे आपण अध्यक्ष महोदय लक्षात घ्या. आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन कडे लक्षच नाही. आपल्याला उद्योग दुसरेच आहेत जास्त, त्यामुळे गृह खात्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. आणि एवढे उद्योग आहेत की एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष फोडला, आता उरलेल्यांनाही फोडा. हे सगळेच, मला वाटतं असं जाहीर करा तिथून की सगळेच एका पक्षात आता आहोत म्हणून, म्हणजे शांतता होऊन जाईल एकदा. अध्यक्ष महोदय, गृह खात्याकडे लक्ष द्या. गृह खात्याचं लक्ष, आपलं जॅकेट बरेच दिवस घालून आपण तयार आहात. अध्यक्ष महोदय, एकेकाळी अध्यक्ष महोदय, तुमची साईज वेगळी आहे, माझी साईज वेगळी आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंडशी व्हायची, स्कॉटलंड यार्डशी. अध्यक्ष महोदय, गेले ते दिवस, मी या सभागृहात 90 साली आलो त्यावेळी मुंबईच्या पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डला करणारी भाषणं अगदी मनोहर जोशींची ऐकलेत, शरद पवार साहेबांची ऐकलेत. तेव्हाच्या सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांची ही कल्पना आहे. काय चला बसून बोलू नका. अध्यक्ष महोदय, आता न्यायाची काय व्यवस्था आहे? न्यायाची व्यवस्था अध्यक्ष महोदय, भारतामध्ये 5 कोटी केसेस प्रलंबित आहेत वेगवेगळ्या न्यायालयात. अमेरिकेमध्ये अध्यक्ष महोदय 10 लाख नागरिकांच्या मागे 108 न्यायाधीश आहेत. पण भारतामध्ये हा आकडा 12 न्यायाधीशांचा आहे. 10 लाख माणसांच्या मागे 12 लोक. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये 50 लाख केसेस न्यायालयात पेंडिंग आहेत. 50 लाख, हिकंड 4 तिकंड 4 अफेक्टेड पर्सन 8 जरी धरले तरी साधारणपणे 4 कोटी लोक महाराष्ट्रातली केसेस सुटण्याच्या प्रतीक्षेत आहेत. हे अध्यक्ष महोदय आपण लक्षात घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मला आठवतं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तेव्हा गृह विभागाची जबाबदारी 2014 ते 19 जबाबदारी त्यांच्याकडे होती. ते नेहमी भाषणात सांगायचे, रेट ऑफ क्राईम रजिस्ट्रेशन, रेट ऑफ कन्व्हिक्शन हे आमच्या काळात कमी आहेत, जास्त आहेत, असे भाषण ते करायचे. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अध्यक्ष महोदय, त्यांच्या काळात काय आहे ते आम्हाला सांगायचे, रेट ऑफ कन्व्हिक्शन जास्त आहे, आमच्या काळात आम्ही असं केलंय तसं केलंय. आता अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने एक अहवाल जाहीर केलाय, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात रेट ऑफ कन्व्हिक्शन हा कमी होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2020 ला रेट ऑफ कन्व्हिक्शन 58.29% होता आणि आता या सरकारच्या काळात 2023 ला रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 41.36% आहे. म्हणजे कन्व्हिक्शनचा रेट कमी आहे. याचा अर्थ गुन्हेगारांना पकडण्यात, गुन्हेगारांच्यावर सिद्ध आरोप करण्यात हे सरकार कमी पडतंय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण ही गंभीर परिस्थिती आहे हे लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी एकदा ऐकलं. मी फडतोच नाहीये, काढतोच आहे. चांगलं भाषण होतं. पण अध्यक्ष महोदय, या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे? नागपूरमध्ये चोर लुटारू यांनी हैदोस घातलाय. लुटारूंची राजधानी झालेली आहे नागपूर. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, नागपुरात सरासरी रोज 3 घरांमध्ये चोरटे हात साफ करतात. नागपूरकरांच्या तोंडी हेच वाक्य असतं, हे देवा तुम्हीच सांगा आता घर सुरक्षित कसे ठेवायचे. अध्यक्ष महोदय, जबरी चोरी, वाहन चोरीच्या घटनांमध्ये देखील या उपराजधानीत वाढ झालेली आहे. 22 मध्ये 167 जबरी चोरी झाल्या. यावर्षी 221 नोव्हेंबर पर्यंतच, म्हणजे 250 पर्यंत आकडा जायला काही अडचण नाही. गेल्या वर्षी 1553 वाहन चोरी घटना घडल्या.
आता नोव्हेंबरमध्येच आम्ही 1600 क्रॉस केलेला आहे. अध्यक्ष महोदय, सांगण्याचा मुद्दा असा आहे की अध्यक्ष महोदय, या शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि म्हणून आम्ही म्हणतो की महाराष्ट्रात इतरत्र फिरण्यापेक्षा नागपूरमध्ये ठाण मांडून गृहमंत्र्यांनी बसावं आणि महाराष्ट्रातल्या नागपूरच्या उपराजधानीतला हे गुन्हेगारीचं जे सगळं वातावरण आहे अध्यक्ष महोदय ते एकदा दुरुस्त करावं, एवढी आमची त्यांना सूचना आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यात आहे. आता माझ्या जिल्ह्यात मागच्या 10 महिन्यात 59 खून झाले, 75 जणांचा खुनाचा प्रयत्न झाला. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात असे प्रमाण आहे. त्यामुळं परिस्थिती बघितली तर अध्यक्ष महोदय काही चांगली परिस्थिती समाजात नाहीये. मागच्या वर्षात 2904 बलात्काराच्या घटना घडल्या. आता बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा 4था नंबर आलाय. म्हणजे तो अजून यांचं राज्य कंटिन्यू राहिलं तर पहिला नंबर यायला फार वेळ लागणार नाही. त्यामुळे 4थ्या नंबरला आमचं राज्य बलात्काराच्या घटनात आम्ही पोहोचवलं. खुनाच्या घटनांमध्ये देखील अध्यक्ष महोदय महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर गेलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, जळगाव मधली घटना, 8 वर्षाच्या मुलीची निगृणपणाने हत्या करण्यात आली. जुलै महिन्यात एरंडोल येथील वसतिगृहामध्ये 5 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाले. याला कोण जबाबदार आहे? जळगावचं नाव काढलं तर जळगावचे मंत्री आमच्या बच्चू कडूंना जवळ घेऊन बसतात. हा प्रश्न महत्वाचा आहे. बच्चू कडूंना अधिकार द्या, बघा सगळे जळगाव कसं स्वच्छ करून टाकतील. पण अध्यक्ष महोदय, जळगाव जिल्ह्यात 3 मंत्री आहेत आणि अध्यक्ष महोदय 3 मंत्री आपल्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरत आहेत. या सगळ्या घटनांना कोण कारणीभूत आहे? मंत्री व्हायला काय अडचण नाही, कोणाची तक्रार नाही, पण महिलांची सुरक्षितता यांच्या काळात धोक्यात आलेली आहे, हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी आपणा सर्वांना आणि अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना विनंती करेन की आपण शेवटी प्रगतशील असणारं राज्य आहे. या राज्याची बेकारी एवढी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, 10% वर आज बेकारी गेलेली आहे, ऍव्हरेज बेकारी. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी महिलांची सुरक्षितता या संदर्भातल्या काही गोष्टी या आपल्याला लक्ष घालून कमी करणं आवश्यक आहे. महिलांच्या पॉस्कोची देखील परिस्थिती तीच आहे. 20-21 ला देखील गुन्ह्यात वाढ झाली आहे. 22 ला 964 वरून 20 सालचे आता 22 साली 1184 वर केसेस गेलेले आहेत. आणि त्यामुळे हे सरकार महिलांना सुरक्षितता देण्यासाठी पूर्णपणाने कमी पडते अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलीस भरती करण्याचं हे सरकार का टाळतं हे आम्हाला कळत नाही. अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये 2023 साली सँक्शन पद 30,115 आहेत, पण फक्त 19,532 पोलीस आहेत त्यांच्याकडे. 35% जागा रिक्त आहेत आणि सरकार पोलीस भरतींच्या बाबतीत पावलं टाकत नाही. हे अध्यक्ष महोदय दुर्दैवाने आहे. पद रिक्त ठेवायचं, नोकर भरती करायची नाही. अग्निवीर आहे, अग्निवीर योजना केंद्र सरकारची आर्मीमध्ये जायची. मला जरा शंका आहे त्या अग्निवीर प्रमाणे पोलिसांच्या ती असे काही वीर घालायचे असं दिसतंय, कारण कॉन्ट्रॅक्टवर पोलीस भरती करायचा मानस या सरकारचा, अशी माझी अध्यक्ष महोदय शंका आहे. आणि म्हणून एवढी पद रिक्त ठेवण्याचं काम काय? आता मध्ये कॉन्ट्रॅक्टवर जरा दंगा झाला म्हणून काही GR विड्रॉ केले, पण अध्यक्ष महोदय कॉन्ट्रॅक्ट भरती पोलिसांच्यात करायची कल्पना सरकारची आहे का? हे 3000 पोलीस भरती कॉन्ट्रॅक्टवर करायची असा प्रस्ताव आहे अशी माझी माहिती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय की रिक्त जागा ठेवायच्या आणि मग अचानकपणाने कंत्राटदाराकडून त्या भरायच्या, हेच सध्या अध्यक्ष महोदय या सरकारचं चालू आहे. आणि त्यामुळं या निमित्ताने पुन्हा एकदा 2014च्या निवडणुकीत आम्ही बघितलं, एक भगिनी नेहमी टीव्हीवर यायची आणि म्हणायची, महिलांचे प्रश्न मांडायचे आणि म्हणायचे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. आता अध्यक्ष महोदय तिला हुडकतोय आम्ही, ते कुठं गेल्या ताई त्या. अध्यक्ष महोदय, आता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा, असा प्रश्न आम्ही नाही, महाराष्ट्रातली लोक विचारायला लागली आहेत. ड्रग्जचा तर विषय चर्चा करायचाच नाही. उडता पंजाब तसं उडता महाराष्ट्र अशी परिस्थिती आपली केलेली आहे. उडता महाराष्ट्र करण्याची व्यवस्था झाली आहे. कुठल्याही ठिकाणी जावा, मोठ्या शहरात जावा,
ड्रग्जचं अंमली पदार्थांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय, आणि ते सगळे हप्ते देत असतात. हप्ते देत असल्यामुळे त्यांच्यावर कोणी रेड करत नाही आणि सगळे सर्रास व्यवसाय, अवैध व्यवसाय चालू करण्याचं काम हे सर्व ठिकाणी चाललंय. आता त्या ललित पाटलांच्यावर बोलून मी माझा वेळ घ्यायची काही गरज नाही, तुम्हाला सगळंच महाजन साहेब माहिती आहे, आणि त्यामुळे तुम्ही त्याच्या मागे असं मी म्हणत नाही अजून. पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची व्यवस्था देखील मंत्रीच करतात. त्याला त्या हॉस्पिटलमधून पळून जाण्यासाठी व्यवस्था चालूच आहे, आणि ड्रग्जचा त्या ठिकाणी फार मोठा त्याचा कारभार आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात ड्रग माफियांना राजाश्रय देण्याची आता नवी प्रथा चालू झालेली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जास्त पैसे मिळतात त्या सगळ्या गुन्हेगारातल्या पद्धतींना संरक्षण देण्याचं काम हे सध्याचं सरकार करतंय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, संपत आलं, शेवटचाच मुद्दा आहे. 2:15 वाजता रिप्लाय देणार आहेत माननीय गृहमंत्री. आम्ही भाषण केल्याशिवाय ते रिप्लाय कशाला देणार? आमचं भाषण झाल्याशिवाय त्यांना बोलायला स्फूर्ती मिळते, त्यांना स्फूर्ती करण्यासाठी, त्यांना गरम करण्यासाठी चालू आहे. त्यांना काय बोलायला काय राहणारच नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आता कोयत्याचा थरार पुण्यात एक कोयता गँग होती. कोयता गँगचा बंदोबस्त हे सरकार करू शकत नाही. अध्यक्ष महोदय, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये देखील 2-3 तरुणांनी कोयत्याने धाक दाखवत एका दुकानदाराला धमकावण्याचा व्हिडिओ पुढे आलेला आहे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांच्या भागात हे चाललेलं आहे, तर मग इतरांचं काय? हाच प्रश्न अध्यक्ष महोदय झालेला आहे. सायबर क्राईम हे प्रचंड मोठं संकट आपल्यावर आहे. सायबर क्राईमच्या माध्यमातून डीप फेक आणि वेगळे प्रकार हे आपण अध्यक्ष महोदय पाहिलेले आहेत, आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय फार मोठ्या प्रमाणामध्ये सायबर क्राईम भारतात वाढायला लागलाय. त्याची व्यवस्था काय? सायबर क्राईमला तोंड देताना बँकेचे फ्रॉड तर होत आहेतच, ऑनलाईन बँकिंग मध्ये, ऑनलाईन लॉटरीमध्ये सगळ्या गोष्टीत फसवणुकी चाललेल्या आहेत, आणि यामध्ये सरकारने सायबर क्राईमची व्यवस्था उत्तम केलेली नाही. एखाद्या महिलेला अश्लील बोललं, महिलेबद्दल अश्लील फोटो टाकले, तरी पोलिसांच्याकडून ऍक्शन होत नाही. तक्रार केली तर त्याला आणून दिवसभर बसवतात, संध्याकाळी सोडतात. त्यामुळे या सरकार जर सायबर क्राईमवर आणि महिलांच्या छेडछाडी मोबाईल फोनवरून ज्या होतात त्याच्याबद्दल जर गंभीर असेल तर त्यासाठी तेवढेच कडक कायदे सरकारने आणले पाहिजेत. आणि अध्यक्ष महोदय, सरकारचा त्यात अपयश या ठिकाणी आम्हा सगळ्यांना दिसतंय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपलं पुन्हा कॅपिटल ऑफ सायबर क्राईम आपला महाराष्ट्र व्हायला लागलाय का काय, याचा अभ्यास सरकारने केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 13,000 मुली बेपत्ता झाल्या. पुण्यातून 500 पेक्षा जास्त मुली बेपत्ता झाल्या. इथं मुलींचं अपहरण होतंय. राज्य हतबल झालंय असं आम्हाला वाटतंय. एवढ्या मुली पळवून नेल्या गेल्या, एवढ्या मुली बेपत्ता आहेत, पण पोलिसांना त्याचा किती रिकव्हरी किती आहे, मुली किती पुन्हा आणण्याचं यश मिळालं, याची आकडेवारी अध्यक्ष महोदय करणं हे गरजेचं आहे. सरकारला, समाजाला कळण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आता भारतामध्ये पहिल्यांदाच राम अवतरतोय असं वातावरण आता सुरू होईल. रामाचीच ही भूमी आहे अध्यक्ष महोदय. अयोध्येला जन्म झालेला असला तरी महाराष्ट्रात देखील राम येऊन गेला. रामाचा एवढा आदर असेल तर आमच्या सीतामाईंचं संरक्षण करायची तरी तेवढी गरज आहे. सीतामाईंचं संरक्षण म्हणजे महिलांचं संरक्षण महाराष्ट्रातल्या करण्यासाठी काहीतरी आधी करा, आणि मग अयोध्येच्या रामाला पूजायला आम्ही सगळे येतो. आमचा त्या अयोध्येला विरोध नाही, रामाला विरोध नाही, पण अध्यक्ष महोदय, आमच्या सीतामाईंना संरक्षण देण्याचं काम हे आपण कधी करणार? शेवटी महाराष्ट्रात बरेच अधोगती आपल्याला अनुभवायला आलेले आहेत. अध्यक्ष महोदय, डायमंडची नगरी गेली. परवाच पंतप्रधान महोदयांनी सुरतला डायमंड बोर्सचं उद्घाटन केलं. बिल्डिंग जोरा आपल्यासारखीच झाली आहे तिकडं. फार चांगलं तिथं व्यवस्था झाली. बुलेट ट्रेन आहे, त्यामुळे आता काय प्रश्नच नाही. आणि इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरही गेलं, मधले काही प्रकल्प गेले. सगळं अध्यक्ष महोदय जर आपल्या राज्यातून बाहेर गेलं तर बेकारीचा दर वाढणार. बेकारीचं मूळ हे बेकारीचा संबंध आपल्या गुन्हेगारीत आहे.
आणि म्हणून महाराष्ट्रातले तरुणाई ही आता गुन्हेगारीकडून वळते, ती थांबवण्याचं काम अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी सरकारला आग्रहाची कळकळीची विनंती आहे. भ्रष्टाचार तर काय आता सर्रास म्हणजे कुठेही त्याचं म्हणजे भ्रष्टाचारावर बोलणारा वेडा असा त्याचा अर्थ व्हायला लागलाय. कुठेही एखादा मोठा प्रोजेक्ट गेला की त्याकडून पैसे काढ, एखादा रस्ता मंजूर झाला तर त्यातनं 10%, 20%, 25%, 30% काढ. काय चाललंय काय? या महाराष्ट्रात अशी संस्कृती नव्हती. पण कुठलेही प्रकल्प मोठे मंजूर केले तर ज्याच्या एरियात आहे त्याला अधिकारच दिलाय, त्याच्याशी तू डील कर, काय करायचं ते तू कर. म्हणजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये अशी लिबरल व्यवस्था कधी नव्हती. ज्या त्या भागात लिबरल व्यवस्था आहे, तुझ्या भागात तू काय कर, तुला किती बाबा एवढे कोटी, ठीक आहे घे, काय करायचं ते कर. अध्यक्ष महोदय पालकमंत्र्यांच्या डीपीडीसी मधनं पैसे खर्च होताना देखील त्याला टोल लागायला लागलेला आहे. ही महाराष्ट्राच्या या सभागृहाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी गंभीर बाब आहे. तुम्हाला जिल्ह्यात चौकशी करा. एक आपल्याकडे स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट आहे, ते स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट मध्ये एक छोटी विंग आहे, त्यामध्ये राज्यात महागाई किती आहे, कशा इफेक्ट आहेत, त्याप्रमाणे लोक काय बोलतात ह्याची माहिती मिळू शकते. लोक सांगतील महागाईचा भाजीपाल्याचा रेट आता चर्चा होत नाही, आता कुठल्या कॉन्ट्रॅक्टला किती टक्के दिले ह्याची चर्चा मार्केटमध्ये फार होते. आणि अध्यक्ष इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सवर पहिल्यांदाच कारवाई चालली आहे. अध्यक्ष महोदय 24,000हून अधिक आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. म्हणजे आपण जर फरक बघितला तर 2020 साली ड्रग्सच्या संदर्भात किती आरोपींवर कारवाई होती? 5,321. आणि मागील वर्षात किती लोकांवर त्या ठिकाणी झालेली आहे? 13,125. आणि आता जर आपण हे सरकार आल्यापासून बघितलं तर 24,000 लोकांवर ड्रग्सची कारवाई आम्ही या ठिकाणी केली आहे. याचं कारण काय आहे तर एकूण जर आपण बघितलं तर ड्रग्सच्या संदर्भात मी या सभागृहामध्ये यापूर्वी देखील सांगितलं की केंद्र सरकारने झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरू केली आणि ड्रग्सच्या संदर्भात कुठलंही एक राज्य हे कारवाई करेल यांनी होत नाही. वेगवेगळ्या राज्यांना एकत्रितपणे कारवाई करण्याची गरज आहे. याकरता केंद्र सरकारने त्या संदर्भातली कोऑर्डिनेशनची बैठक घेतली. आता राज्य एकमेकाला त्या ठिकाणी आपली इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन शेअर करताय आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ड्रग्सवर कारवाई ही या ठिकाणी चाललेली आहे. खरं म्हणजे नानाभाऊ म्हणाले पोलीस पदे रिक्त आहेत. मी या सभागृहात यापूर्वी देखील सांगितलं अभूतपूर्व भरती केली आपण, अभूतपूर्व 23,000ची भरती झाली आहे. हा रेकॉर्ड आहे. म्हणजे आज आपल्याकडे या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देण्याकरता प्रशिक्षणाची व्यवस्था दुप्पट करावी लागली. कारण नुसती भरती करून होत नाही. जे भरती करून येतात त्यांना प्रशिक्षणही द्यावं लागतं. त्यांच्या प्रशिक्षणाकरता आता व्यवस्था मोठ्या प्रमाणात आपण उभी केली आहे. आमचे रवींद्र वायकरजी या ठिकाणी म्हणाले 1976 पासून आपला आकृतीबंध आहे, आता लोकसंख्या वाढली आहे. रवींद्र वायकरजी म्हणाले ते खरं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा 1976 नंतर हे सरकार आहे ज्या सरकारने पोलिसांचा नवीन आकृतीबंध तयार केला. आता 1976च्या आकृतीबंधावर नाही, 2023च्या आकृतीबंधावर यापुढे काम होणार आहे. ज्या आकृतीबंधामध्ये 2 पोलीस स्टेशनमध्ये अंतर किती असलं पाहिजे, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कुठले युनिट असले पाहिजे, त्या युनिटमध्ये किती लोक असले पाहिजे, लोकसंख्येमागे पोलिसांचे नॉर्म्स काय असले पाहिजे. 76 नंतर पहिल्यांदा या सरकारमध्ये आपण सगळ्या नव्याने, कारण आपली आव्हानही 76 नंतर बदलली आहेत. आज डिजिटायझेशनमुळे स्ट्रीट क्राईमपेक्षा सायबर क्राईम एक मोठं आव्हान झालंय. 76 साली फायनान्शियल क्राईम्स हा विषय नव्हता.
आता ईओडब्ल्यू हा एक आपला अतिशय प्रमुख विभाग झालेला आहे आणि म्हणून ही बदलती परिस्थिती लक्षात घेता आता आपण या ठिकाणी नव्याने नवीन आकृतीबंध हा या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि खरं म्हणजे आता अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील, पण एकूणच एनसीआरबीचा अहवाल आता खरं म्हणजे जयंतराव देखील गृहमंत्री राहिलेत आणि अनिल बाबू देखील गृहमंत्री होते. किमान तुम्हाला तरी एनसीआरबीचा अहवाल कसा वाचला पाहिजे माहिती अशी अपेक्षा होती माझी, की तुम्हाला तरी माहिती असेल की एनसीआरबीचा अहवाल कसा वाचला पाहिजे. पण दुर्दैवाने मला असं वाटतं की त्या ठिकाणी कदाचित राजकीय हेतूने बोलायचं असेल किंवा एनसीआरबीचा अहवाल कसा वाचायचा हे माहिती नसलं तर आज मी ते सांगतो आपल्याला की तो कसा वाचला पाहिजे. या ठिकाणी ललित पाटीलच्या संदर्भात देखील विषय उपस्थित झाला. खरं म्हणजे या सभागृहामध्ये मी तर पत्रच वाचून दाखवलं, इथे दाखवलं, कृष्णप्रकाशचं पत्र इथे मी वाचून दाखवलं ललित पाटीलच्या संदर्भात की ललित पाटीलची कस्टडीच घेतली नाही. मग जे कृष्णप्रकाशच्या लक्षात आल्यानंतर कृष्णप्रकाशने राज्य सरकारला पत्र लिहिलं की हायकोर्टात जाऊन 4 पानी पत्र आहे की बाबा हायकोर्टात जाऊन ही कस्टडी आपण मागितली पाहिजे, त्याशिवाय या गुन्ह्यातनं काही बाहेर येणार नाही. साहेब राज्य सरकारने त्याच्यावर उत्तरच दिलं नाही, परवानगीच दिली नाही आणि तरी देखील ललित पाटीलचे विषय या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यामुळे मुळातच जे काही विषय या ठिकाणी येत आहेत, आता खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर गेले 2-3 अधिवेशनं हरवलेल्या मुली किंवा हरवलेल्या स्त्रिया किंवा या ठिकाणी अपहरण झालेल्या स्त्रिया याचा विषय सातत्याने या ठिकाणी येतोय. आणि गेले 2 अधिवेशनं तर मी असं पाहतोय की अशा प्रकारे तो मांडला तो जणू काही हे सरकार आल्यानंतर आता नुसतं अपहरणच चालू आहे किंवा या सरकारमध्येच चालू आहे. ही वस्तुस्थिती नाही आहे. अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे खरं आहे. काय झालंय की सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे कुठलीही मुलगी घरातनं निघून गेली तरी आपल्याला अपहरण या सदराखाली त्या ठिकाणी नोंद घ्यावी लागते. त्यामुळे ती नोंद आपण घेतो, पण परत येण्याचं प्रमाणही तेवढंच आहे. मोठ्या प्रमाणात त्या परत देखील येतात. आज आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सरासरी दरवर्षी 4000 मुली आणि 64,000 महिला बेपत्ता होतात. पण आपण म्हणजे अगदी आपण बघितलं तर महाविकास आघाडीचं सरकार होतं, कोविडच्या काळातही 2020 मध्ये 4517 मुली आणि 63,252 महिला बेपत्ता झाल्या होत्या. 2021 मध्ये जवळपास 4000 मुली आणि 60,435 महिला बेपत्ता झाल्या होत्या. पण बेपत्ता झालेल्या मुलींच्या डिटेक्शनचं प्रमाण हे 90% आहे आणि महिलांच्या बाबतीत ते 86% आहे. आणि हे चालू असतं. कारण काय आहे की आज एखादी केस झाल्यानंतर आपण हे इयर ऑन इयर आकडे देतो, 1.5 वर्षांनी 2 वर्षांनी ते निष्पन्न होतं, त्यावेळेस ते आपण अपडेट करतो. त्यामुळे या ठिकाणी अशी परिस्थिती नाही आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर मी इतर राज्यांचे फार आकडे देणार नाही, पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली या सगळ्या राज्यांच्या तुलनेमध्ये आपल्या राज्याची स्थिती ही या बाबतीत बरी आहे असं मी निश्चितपणे म्हणेन. आता जणू काही महाराष्ट्र फार गुन्हेगारीत गेलाय असं एनसीआरबीच्या आकड्यांच्या आधारावर या ठिकाणी सांगितलं जातं. एनसीआरबीचा रिपोर्ट, आणि मला माध्यमांनाही विनंती करायची आहे, एनसीआरबीच्या रिपोर्टमध्ये 2 गोष्टी असतात. एक, एकूण घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी आणि त्याची क्रमवारी, पण त्याच वेळी तिथे दुसरा देखील आकडा असतो, प्रति लाख लोकसंख्येमागे किती गुन्हे घडले. कारण गोव्याचं कंपॅरिझन महाराष्ट्राशी करता येत नाही. गोव्यामध्ये 15 लाखाची पॉप्युलेशन आहे, महाराष्ट्रामध्ये 12 कोटीची पॉप्युलेशन आहे. आणि म्हणून प्रति लाखामागे किती गुन्हे घडले. आता आपण जर बघितलं गुन्ह्यांच्या संदर्भात, जर आपण 2020चा विचार केला तर 3,94,017 एवढे गुन्हे होते.
2022-23चा जर आपण विचार केला तर 3,74,038 गुन्हे आहेत. म्हणजे 20च्या तुलनेमध्ये 20,000 गुन्हे कमी झाले आहेत. 2020च्या तुलनेमध्ये 20 गुन्हे कमी झाले आहेत. आणि दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश हे पहिले 5 राज्य आहेत. महाराष्ट्र नाही आहे पहिल्या 5 मध्ये. पहिले 5 राज्य जे आहेत ऍब्सोल्यूट नंबर प्रमाणे जर आपण याचा विचार केला तर दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा आणि मध्य प्रदेश आहे. खरं म्हणजे मी विरोधी पक्षात होतो किंवा आधी मुख्यमंत्री होतो, गृहमंत्री होतो, तेव्हापासून माझा स्टॅटिस्टिक्सला विरोध आहे. गुन्ह्यांच्या संदर्भात स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर आपण त्याचं विश्लेषण करणं योग्य नाही याच मताचा मी आहे. याच्यामध्ये सेफ्टी काय वाटते लोकांना, सेफ्टी परसेप्शन ऑफ सेफ्टी इंडेक्स हा जो आहे हा खरं याचं खरं मानक आहे. पण अनेक वेळा एनसीआरबीचा रिपोर्ट आला की स्टॅटिस्टिक्सवरच चर्चा होते आणि मलाही स्टॅटिस्टिक्स मांडावं लागतं. उदाहरणादाखल आज दिल्ली आणि मुंबईचं कंपॅरिझन केलं समजा तर नंबर सोडून द्या, पण दिल्लीमध्ये 12 वाजता एखाद्या मुलीला एकटं फिरताना सेफ वाटेल का आणि ते मुंबईमध्ये वाटते का याचं जर कंपॅरिझन केलं तर मुंबईच्या बाबतीत मी हे सांगू शकतो की मुंबईमध्ये आज मुली 12 वाजताही सेफली फिरू शकतात. हे सेफ्टी परसेप्शन आहे. याला स्टॅटिस्टिकल तुम्ही काही डेटा देऊन फायदा नाही आहे. पण तरी देखील जेव्हा स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर आपल्या राज्याला बदनाम केलं जातं त्यावेळी त्या स्टॅटिस्टिक्सचाही खऱ्या अर्थानं आपल्याला विश्लेषण या ठिकाणी करावं लागतं. आता खुनाच्या संदर्भात आपण बघू तर त्याच्यामध्ये प्रति लाख लोकसंख्येनुसार महाराष्ट्र 20वा आहे. म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये 3,491, बिहारमध्ये 2,930, महाराष्ट्र 2,295. म्हणजे लोकसंख्येने आपण जर विचार केला, संख्येनेही आपण जर विचार केला 3ऱ्यावर आहोत, पण तसे लोकसंख्येने आपण 20व्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे खून असेल, खुनाचा प्रयत्न याच्यामध्ये देशामध्ये आपण 16व्या क्रमांकावर आहोत. आता आपण महिलांवरचे हल्ले याच्यामध्ये आपल्यापेक्षा अर्धी लोकसंख्या असलेला राजस्थान हा आपल्या वर आहे, आपण त्याच्या खाली आहोत. आणि आपण जर लोकसंख्येच्या आधारावरचा क्राईम रेट बघितला तर त्याच्यामध्ये ओरिसा पहिले आहे 18.9, राजस्थान 16.2, केरळ 14.8, कर्नाटक 12.2, उत्तराखंड 11.1, आंध्र प्रदेश 11.5 आणि महाराष्ट्र आहे 8.6. त्यामुळे या सगळ्या राज्यांच्या तुलनेमध्ये आपण जर बघितलं तर याही संदर्भात महाराष्ट्र पाठीमागे आहे. बलात्काराचा जर आपण विषय घेतला, आता एक जरी बलात्कार झाला तरी तो आपल्याला भूषणावं नाहीच आहे, मी काही समर्थन करत नाहीये. आणि बलात्कार होतात ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. त्याच्याविरुद्ध कठोर पावलं उचलली गेली पाहिजे, याच्यात दुमत असू शकत नाही. पण जी परिस्थिती रंगवली जाते की जणू काही महाराष्ट्रात खूप बलात्कार होत आहेत आणि महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. आज बलात्कारामध्ये महाराष्ट्र 16व्या क्रमांकावर आहे. उत्तराखंड 15.4, उत्तर प्रदेश 15.4, राजस्थान 13.8, हरियाणा 12.7, हिमाचल प्रदेश 9.8, अरुणाचल प्रदेश 9.8, गोवा 9.4, छत्तीसगड 8.3, मध्य प्रदेश 7.3, झारखंड 6.8, ओरिसा 6.4, महाराष्ट्र 4.8. त्यामुळे महाराष्ट्र हा 16व्या क्रमांकावर या ठिकाणी आहे. एवढंच नाही तर आपण जर अध्यक्ष महोदय अपहरणाच्या संदर्भातला विचार या ठिकाणी केला तर त्याच्यामध्येही महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर नाही. कोणीतरी म्हणाला बिहारपेक्षा जास्त अपहरण महाराष्ट्रामध्ये, हे खरं नाही. दिल्लीमध्ये 26.7, हरियाणात 13, आसाममध्ये 12.8, ओरिसामध्ये 12.7, मध्य प्रदेशात 12.1, राजस्थानमध्ये 11, उत्तराखंड 10, महाराष्ट्र 9.8. त्यामुळे अध्यक्ष महोदय हे देखील सत्य नाही. महिलांविरुद्धचे गुन्हे यामध्ये महाराष्ट्र 12व्या क्रमांकावर आहे, विनयभंगामध्ये 9व्या क्रमांकावर आहे, बालकाविरोधातले जे गुन्हे आहेत त्यात 9व्या क्रमांकावर आहे. आणि म्हणून अनेक वेळा
माध्यमांमध्ये देखील आम्हाला वाचायला मिळतं की महाराष्ट्र महिलांकरता सर्वाधिक असुरक्षित आहे. ही वस्तुस्थिती नाही आहे. महाराष्ट्र हा अतिशय सुरक्षित अशा प्रकारचं राज्य आहे. आता जयंतरावांनी त्या ठिकाणी रायट्सच्या संदर्भातला विषय मांडला. जयंतराव, जो रायट्सचा फिगर आहे, या रायटमध्ये 2 प्रकार असतात. एक असते कम्युनल रायट आणि एक 4 5 माणसांपेक्षा जास्तीचा जमाव असेल आणि कुठलंही भांडण झालं तर त्यात रायटचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे हे काही कम्युनल रायट्स नाही आहेत. तुम्ही जे आकडे वाचले हे कम्युनल रायट्सचे आकडे नाही आहेत. आणि अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे महिलांवरचे अत्याचार आणि प्रकरणं हाताळण्यासाठी आपण 27 विशेष न्यायालय तयार केली आहेत. 86 जलदगती न्यायालय आपण तयार केलेली आहेत आणि जवळपास 138 फास्ट ट्रॅक कोर्ट आपण आता त्या ठिकाणी काही स्थापन झाले आहेत आणि काही स्थापन करतो. आणि म्हणून अगदी अनुसूचित जाती विरुद्धचे गुन्हे महाराष्ट्र 13वा आहे, अनुसूचित जमाती विरुद्धचे गुन्हे महाराष्ट्र 11वा आहे, आर्थिक गुन्हे महाराष्ट्र 13वा आहे, सायबर गुन्ह्यांमध्ये देखील सर्वाधिक डिजिटायझेशन झालेलं राज्य असून देखील आपण त्या ठिकाणी 4थ्या क्रमांकावर आहोत, हे मला या निमित्ताने नमूद करायचं आहे. अध्यक्ष महोदय, आता परसेप्शन आणि रियालिटी काय आहे, तर बातमी येते की सायबर गुन्ह्यांमध्ये 48.3% वाढ. खरं म्हणजे मी सांगितलं की याच्यामध्ये जेवढं डिजिटायझेशन वाढत जाईल तेवढे सायबर गुन्हे जे आहेत पुढच्या काळामध्ये स्ट्रीट क्राईमच्या ऐवजी सायबर क्राईम हेच अत्यंत महत्वाचं असणार आहे. आणि म्हणून या संदर्भात आपण काय काय उपाययोजना केलेल्या आहेत हे मी यानंतर निश्चितपणे सांगेन. आता खरं म्हणजे बरंच स्टॅटिस्टिक्स मी सांगितलं आहे, त्यामुळे जसं आता दंगलीच्या संदर्भात या ठिकाणी मी सांगू इच्छितो की माननीय जयंतराव, 2020 साली दंगलीच्या किती गुन्हे आपल्याकडे दाखल झाले आहेत? 9157. आणि आता किती झाले आहेत? 8218. म्हणजे 5.6% घट आहे. दंगलीच्या गुन्ह्यांमध्ये 5.6% घट आहे. पण मी पुन्हा सांगतो की हे दंगलीचे गुन्हे म्हणजे सगळे जातीय दंगलीचे गुन्हे नाहीत. हे रायट्सचा अर्थ जमावाने केलेला एखादा त्या ठिकाणी गुन्हा असेल तर त्याच्यावर आपण रायट हा गुन्हा दाखल करतो. आता काही लोकांचं नागपूरवर विशेष प्रेम आहे. जेव्हापासनं मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासनं लोकांचं नागपूरवर प्रेम फार उफाळून येतं आणि या शहराला बदनाम करण्याकरता मोठ्या प्रमाणात वेगवेगळी वक्तव्य केली जातात. पहिल्यांदा तर हे समजून घेतलं पाहिजे, एनसीआरबी रिपोर्टमध्ये 2011ची लोकसंख्या ही गृहीत मानली जाते. पण त्यानंतर नागपूरमध्ये नागपूर ग्रामीणचे 3 पोलीस स्टेशन घेण्यात आले. या 3 पोलीस स्टेशनची लोकसंख्या 4 लाख आहे. एनसीआरबीला आपण त्या ठिकाणी कळवलं की आता तुम्ही आमची 2011ची लोकसंख्या ग्राह्य धरताना ही 4 लाखाची 2011ची लोकसंख्या तुम्ही ग्राह्य धरा. एनसीआरबीने सांगितलं की जोपर्यंत नवीन सेन्सस होत नाही तोपर्यंत आम्ही जुनीच लोकसंख्या ग्राह्य धरू. आणि म्हणून या ठिकाणी त्या 3 पोलीस स्टेशनची 4 लाखाची लोकसंख्या ग्राह्य न धरता फक्त तिथल्या गुन्ह्यांची संख्या ही ग्राह्य धरली जाते. पण तरी देखील आपण जर बघितलं तर 2021 मध्ये नागपूरमध्ये एकूण गुन्हे होते 22,302. ते आता झाले 19,167. म्हणजे 3,155 गुन्हे कमी झाले आहेत. आणि 2021 मध्ये नागपूर देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. तो दुसरा नव्हताच, तो या लोकसंख्येच्या घोळामध्ये होता, त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर होता. आता नागपूर 8व्या क्रमांकावर आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्या क्रमांकावर दाखवलं तेव्हाही जर आपण खरी लोकसंख्या विचारात घेतली तर तो 12व्या 14व्या क्रमांकावर आहे. आणि आता तर देशामध्ये एनसीआरबी रिपोर्टमध्ये 8व्या क्रमांकावर जर आपण म्हटला तर तो 22व्या 23व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विनाकारण
नागपूरला क्राईम सिटी, नागपूरचा क्राईम वाढलाय, अशा प्रकारे नागपूरला बदनाम करून नागपूरमध्ये येणाऱ्या इन्व्हेस्टमेंटला या ठिकाणी खोडा घालण्याचा प्रयत्न बंद केला पाहिजे, अशी माझी अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी विनंती आहे. आपण जर याच रिपोर्टचा विचार केला तर इतर ठिकाणची तुलना केली तर समजा चोरी आहे 13वा क्रमांक आहे, क्राईम रेटनुसार 6वा क्रमांक आहे, खुनाच्या संदर्भात 2021 मध्ये 95 खून होते, आता 65 झाले आहेत, म्हणजे 33% घट आहे. महिलांवरच्या गुन्ह्यांमध्ये देखील त्या ठिकाणी घट आहे. बलात्कारांच्या घटनेमध्ये नागपूर आता एनसीआरबीच्या 4थ्यावरनं 6व्या क्रमांकावर गेलेला आहे. हुंडाबळीमध्ये केवळ 2च घटना झालेल्या आहेत, त्याच्यामुळे देशातल्या कमी घटनातल्या पहिल्या 3 शहरांमध्ये नागपूर शहर त्या ठिकाणी आलेलं आहे. बाल आरोपींकडनं जे गुन्हे आहेत 2021 मध्ये ते 351 होते, आता 210 झालेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट आहे. आणि आपण जर विचार केला तर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर अतिशय स्पष्टपणे दिसत आहे की जाणीवपूर्वक नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. मी पुन्हा एकदा आपल्याला आणि आपल्यामार्फत माध्यमांनाही विनंती करतो की वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि नागपूरला बदनाम करणं हे या ठिकाणी निश्चितपणे थांबावं. आज आपण जर बघितलं तर नागपूर शहर पोलिसांनी या ठिकाणी विशेषतः ड्रग फ्री नागपूर अशा प्रकारची मोहीम चालवली आणि एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत 426 गुन्हे दाखल केले, 543 आरोपींना अटक केली आहे. 4,70,00,000 रुपयाचा अंमली पदार्थ या ठिकाणी जप्त झाले आहेत. नागपूर गुन्हे शाखेने नार्को इंटेलिजन्स युनिट तयार केलं आहे आणि 5ही परिमंडळात प्रत्येकी 4 नॉर्कॉप मोबाईल वाहन आणि डेडिकेटेड पेट्रोलिंगची कारवाई सुरू झालेली आहे. रेकॉर्डवरील 1150 ड्रग पेडलर्स यांचे डोझियर्स तयार करून 22 हॉटस्पॉट निश्चित करून आणि त्या ठिकाणी अतिशय मोठी कारवाई ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता ही पण बातमी या ठिकाणी आली की मुली बेपत्ता झाल्या नागपूरमध्ये. खरं म्हणजे माहे ऑक्टोबर पर्यंत 338 मुली बेपत्ता होत्या, त्यातल्या 326 मुली या परत आलेल्या आहेत. 12 मुलींचा शोध हा चाललेला आहे, त्याही मिळतील कारण आता नुकतेच हे झालेलं आहे. त्यामुळे अशी कुठेही परिस्थिती नाही आहे. या संदर्भात बऱ्याच उपाययोजना केलेल्या आहेत. पोलीस काका व पोलीस दिदी उपक्रम घेण्यात आलेले आहेत. 33 पोलीस ठाण्याअंतर्गत 157 पोलीस दिदी आणि 97 पोलीस काका त्या ठिकाणी कार्यरत आहेत, ज्यांनी जवळपास 2,45,164 मुलामुलींचं त्या ठिकाणी समुपदेशन केलेलं आहे. शाळांमध्ये जाऊन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि बाकी आता खूप मी या स्टॅटिस्टिक्स मध्ये जाऊ इच्छित नाही, पण विशेषतः सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हे कमी झाले आहेत हे मात्र या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मुंबईमध्ये देखील आपण जर विचार केला तर मुंबई पोलिसांनी दर शनिवारी तक्रार निवारण दिवस सुरू केलाय आणि आतापर्यंत 67,000 महिला पुरुष यांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या तक्रारी सोडवण्याचं काम या ठिकाणी केलंय. मुंबई शहरामध्ये 4,500हून अधिक एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मुंबई पोलीस त्या ठिकाणी सातत्याने संपर्क करतात. त्यांना काही अडचण तर नाही ना याची खात्री घेतात आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवतात. विशेषतः ड्रग्सच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी शाळा कॉलेज परिसरामध्ये जवळपास 2400 पानटपऱ्या ज्याच्या संदर्भात संशय होता की ते ड्रग्सची विक्री होते, अशा 2400 पानटपऱ्या त्या ठिकाणी काढून टाकलेल्या आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी हटवलेलं आहे. यासोबत महिलांविषयक गुन्हे हे मुंबईमध्ये एकूण गुन्हे तर कमी झालेच आहेत, पण या गुन्ह्यांपैकी 91% गुन्हे हे मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले आहेत आणि अल्पवयीन मुलींच्या संदर्भात 97% गुन्हे हे त्या ठिकाणी उघडकीस आणण्याचं काम हे मुंबई पोलिसांनी केलेलं आहे. महिला आणि लहान बालकांमध्ये जागृती करण्याकरता विविध उपाययोजना या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत आणि
विशेषतः आपण जी 1930 हेल्पलाईन सुरू केली आहे, त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून 21 कोटी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये योग्य वेळी गोठवून, क्रेडिट कार्ड फ्रॉड झाला असेल किंवा वेगवेगळ्याचे फ्रॉड झाले असतील, जशी माहिती आली तसे ते पैसे गोठवल्यामुळे ते पैसे वाचवण्याचं काम हे मुंबई पोलिसांना त्या ठिकाणी करता आलंय. जवळपास 4000 किलो ड्रग्ज हे मुंबई पोलिसांनी या ठिकाणी त्याच्यावर कारवाई केली आहे आणि ते जप्त केलेले आहेत. आणि जप्त केलेले ड्रग्ज हे आपण त्या ठिकाणी नष्ट करतो, ती कारवाई देखील मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी केलेली आहे. यासोबत विरोधी पक्ष नेते ड्रग्सच्या कारखाने वगैरे याच्यावर बोलले. वस्तुस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात हे कारखाने आढळून येत आहेत. पण पुन्हा मी जर राजकीय बोलायचं ठरवलं, विरोधी पक्ष नेते, ललित पाटीलचा कारखाना कधी सुरू झाला माहिती आहे? 2020 साली. 2020 साली त्याचा कारखाना सुरू झालाय. त्यामुळे आता ललित पाटीलवर मी इतकं या ठिकाणी सगळं बोललो आहे, त्यामुळे फार त्याच्यावर काही मी बोलत नाही. पण वेगवेगळ्या प्रकारे कोणी कोणी मदत केली, कशी केली, या सगळी माहिती या ठिकाणी आहे. आता तो कुठे होता, काय होता, या सगळ्या गोष्टी आपल्याला कल्पनाच आहे. पण मला सांगायचं आहे की अंमली पदार्थांना वर आळा घालण्याकरता आपण नार्को कोऑर्डिनेशन सेंटर एनकॉर्डची स्थापना केली आहे. ही आता नॅशनल लेव्हलवर केली आहे आणि स्टेट लेव्हलवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत आणि जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काय कारवाई पोलिसांनी केली याचा नियमित आढावा घेण्याकरता एक फॉर्मल स्ट्रक्चर आता तयार झालेलं आहे. आणि त्या स्ट्रक्चरचं काम हे आहे, त्यांनी आढावाही घ्यायचा आहे आणि कोणते कोणते विभाग याच्यामध्ये मदत करतात, करत नाही, याची माहिती देखील ही त्यांनी त्या ठिकाणी घ्यायची आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर या ठिकाणी गेल्या एका वर्षामध्ये त्याच्या आदल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपण केलेली जी कारवाई आहे 1167 ने जास्त कारवाई आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण कारवाई सुरू केलेली आहे. आणि जप्ती जी आहे, जवळपास 961 अधिकच्या केसेस आपल्या झालेल्या आहेत जप्तीच्या. आणि पोलिसांना अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी आपण आदेश दिलेले आहेत की जो पोलीस अधिकारी असो, कर्मचारी असो, थेट अंमली पदार्थांच्या व्यवहारात आढळेल, मदत केल्याचं आढळेल थेट, त्याला या ठिकाणी माफी नाही, त्याला सस्पेंड केलं जाणार नाही, त्याला 311 खाली डिसमिस केलं जाईल. आणि ललित पाटीलच्या केसमध्ये आपण तसा डिसमिस केला आहे. ऑलरेडी 4 लोकांना आपण डिसमिस केलेला आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी पोलिसांच्या घराकरता देखील या सरकारने चांगल्या उपाययोजना केलेल्या आहेत. जवळपास 4078 प्रकल्प हस्तांतरित झाले आहेत. 6453 प्रकल्प हे आता प्रगतीपथावर आहे. 300 प्रकल्पाच्या निविदा या आपण त्या ठिकाणी प्रसिद्ध केल्या आहेत. 4541 या निविदा स्तरावर आहेत आणि नियोजन स्तरावर 21148. 187 नवीन पोलीस ठाणे, 46 प्रशासकीय इमारती आणि 305 सेवा निवासस्थाने याला आपण यावर्षी मान्यता दिली आहे. आणि आपण नवीन पोलीस ठाण्याचा विचार केला तर अमरावती विभागात 47, नागपूर विभागात 28, पुणे विभागात 18, कोकण विभागात 20, छत्रपती संभाजीनगर विभागात 52 आणि नाशिक विभागात 22. आणि आपण प्रशासकीय इमारतींसाठी 319 कोटीची मंजुरी दिली आहे. आणि यावर्षी पोलीस गृहनिर्माणासाठी 802 कोटीची तरतूद केली आहे, जी आपण 19-20 आणि 20-21 या दोन्हीच्या तुलनेत 2 पट आपण निधीची तरतूद ही पोलिसांच्या इमारतींकरता या ठिकाणी केली आहे. मगाशी मी सांगितलं पोलीस भरतीच्या संदर्भात 23,000ची पोलीस भरती आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात आता त्यांच्या प्रशिक्षणाचं काम चाललेलं आहे. आणि अनेक ठिकाणून ही मागणी येते की पुढच्या वर्षीची भरती देखील आपण त्वरित करा. खरं म्हणजे आता पोलीस विभागाचं म्हणणं आहे की आम्हाला
आहे त्यांच्या प्रशिक्षणाला थोडा कालावधी द्या, मग ही भरती सुरू करू. तथापि माझी अजूनही पोलीस विभागाशी चर्चा चालली आहे आणि त्या संदर्भात उचित निर्णय आपण घेऊ. सीसीटीव्हीच्या संदर्भात देखील टप्पा 2 मुंबईचा आता आपण कार्यान्वित करतो. पुढच्या टप्प्यामध्ये आता अमरावती, नांदेड आणि ठाण्याचे डीपीआरला आपण मान्यता दिलेली आहे आणि 493 कोटीची मान्यता आपण दिली आहे. यासोबत आपल्याला कल्पना आहे की पीएफआयच्या विरुद्ध आपण कारवाई केली. मुंबईमध्ये 5 लोकांना अटक झाली, पुण्यात 7 लोक, संभाजीनगरला 12 लोक, रायगडला 5 लोक आपल्याला त्या ठिकाणी सापडलेले आहेत. आपलं जे पोलीस दल आहे त्याच्यावरचा तणाव कमी करण्याकरता देखील उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपला प्रयत्न आहे की पोलिसांना 8 तासाची ड्युटी द्यावी आणि बऱ्याच ठिकाणी आता आपण ते सुरू केलेलं आहे. 8 तासाची ड्युटी आपण पोलिसांना देण्याचा प्रयत्न करतो. अर्थात पूर्ण सरसकट लगेच ते शक्य होत नाहीये, पण मोठ्या प्रमाणात ते काही ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे आणि हळूहळू सगळीकडे पोलिसांना 8 तासाची नियमित ड्युटी कशी करता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न हा त्या ठिकाणी आहे. 55 वर्षावरील पोलीस अंमलदार आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या पोलीस अंमलदारांना तर आपण त्यांच्या विनंतीप्रमाणे 8 तास कर्तव्य आणि 16 तास आराम अशा प्रकारे आपण त्यांना ती ड्युटी देतो आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारे पोलिसांच्या त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता त्यांची नियमित तपासणी करण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजनेच्या अंतर्गत 27 आकस्मिक आणि 5 गंभीर आजारांवर मोफत उपचार आपण त्या ठिकाणी करतो आणि पोलिसांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आता सगळ्यांची यादी मी या ठिकाणी वाचत नाही, ही आपण केलेली आहे. हे देखील मी आपल्या लक्षात आणून देतो. साधारणपणे मागच्या काळामध्ये आपण मराठा आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या संदर्भातली एक घोषणा केली होती आणि त्यातले किती खटले परत घेतले हा देखील एक मुद्दा सातत्याने समोर येत असतो. एकूण 548 केसेस दाखल झाल्या होत्या. पोलीस महासंचालकाच्या स्तरावर फायनल झालेल्या केसेस आहेत 175. शासनाकडे शिफारस झाली आणि शासनाने मागे घेतलेल्या केसेस आहेत 324. शासनाने अमान्य केलेल्या केसेस आहेत 2. न्यायालयातनं प्रत्यक्ष मागे घेण्यात आलेल्या आहेत 286. न्यायालयाच्या मध्ये प्रलंबित आहेत 23 आणि नुकसान भरपाई न दिल्यामुळे प्रलंबित आहेत 10. म्हणजे एकूण जवळपास 90% पेक्षा जास्त ही कारवाई पूर्ण झाली आहे. 47 खटले मात्र असे आहेत की जे कुठल्याच निकषात बसत नाहीत, त्यामुळे त्याच्यावर कुठलीही कारवाई ही राज्य सरकारने केलेली नाही. अन्यथा मला असं वाटतं की घेतले, ते पण घेतले, त्याची आकडेवारी, त्याची मागच्याच वेळेस आकडेवारी दिली आम्ही, तेही घेतले आहेत. करू, आपण चेक करू. काही मुद्दे या ठिकाणी आले की बीड जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीच्या स्त्रीच्या कुटुंबासमोर विनयभंग झाला. तर या संदर्भात निश्चितपणे ही जी काही घटना आहे, मी घटनेच्या डिटेलमध्ये जात नाही, परंतु या संदर्भात एसआयटी तयार करण्यात आलेली आहे आणि एसआयटी तयार करून त्याच्यावर कारवाई ही आपण करतो आहोत. अजून काही घटना या ठिकाणी आल्या. रामटेकची घटना आहे, त्या संदर्भात मी एवढंच सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे ही जी काही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे की रामटेकवरनं शोभायात्रा पाहून येत असताना त्या ठिकाणी एका दलित तरुणाचा मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे. पण याला कम्युनल अँगल कुठलाही नाहीये. याची संपूर्ण चौकशी झाली आणि त्याच्यामध्ये त्यांच्या आई वडिलांनी देखील आपलं स्टेटमेंट नोंदवलेलं आहे आणि मुळामध्ये त्याच्यावर सगळी कारवाई देखील केली आहे. त्या कुटुंबाला मदत देखील या ठिकाणी आपण केलेली आहे. एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की गेल्या काही वर्षांपासून सेक्स्टॉर्शन सारखे गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उघडकीस येत आहेत आणि जर आपण एनसीआरबीचा अहवाल बघितला तर सायबर क्राईम मध्ये विशेषतः आपल्याला जी काही वाढ दिसते आहे आणि अशा प्रकारचे जे सायबर रिलेटेड गुन्हे आहेत किंवा मोबाईलचा उपयोग करून जे काही गुन्हे होत आहेत अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा आणण्याकरता आपण एक महाराष्ट्र सायबर अशा प्रकारचा प्रोजेक्ट हातामध्ये घेतलाय. 837 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे. हा जो काही प्रोजेक्ट आहे हा
एक आपण अतिशय डायनामिक प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार करतो आहोत की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या बँका, एनबीएफसीज, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, सोशल मीडिया, हे जे आपले सगळे साइट्स आहेत त्या, असं सगळ्यांना आपण एकत्रितपणे त्याच्यावर करतो आणि कुठलाही गुन्हा घडला तर क्विक रिस्पॉन्स आपल्याला देता येईल अशा प्रकारचा एक एलिट फोर्स या माध्यमातून आपण तयार करतो. माझा अंदाज असा आहे की पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपण या संदर्भातली कारवाई म्हणजे ही पूर्ण करू शकू आणि एक अतिशय डायनामिक अशा प्रकारचा हा आपण प्लॅटफॉर्म तयार करू. महाराष्ट्रामध्ये एकूण 48 सायबर पोलीस स्टेशन्स आता कार्यरत आहेत आणि 44 सायबर लॅब सुरू करण्यात आलेले आहेत की ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला डिटेक्शन मध्ये देखील त्या ठिकाणी फायदा होतो. एक लॉटरीच्या संदर्भात वगैरे देखील या ठिकाणी मुद्दे झाले. तर म्हणजे ऑनलाईन लॉटरी असेल किंवा ऑनलाईन गेमिंग असेल या संदर्भात 2 प्रकार आहेत. एक जे लोक मान्यतेने करतायत आणि काही लोक चुकीच्या पद्धतीने करतायत. ज्या आता आपल्याला अनेक वेळा हे टीव्हीवर ऍड्स पाहायला मिळतात, विशेषतः आयपीएलच्या काळामध्ये तर खूप वेगवेगळे ऍड्स पाहायला मिळतात. अर्थात त्याही संदर्भात मी मागे देखील बोललो की एक ऍडिक्शन लोकांचं तयार होत आहे. जरी आता त्याच्यामध्ये लिमिटेड पैसे लावता येतात, एका अकाउंटवरनं तुम्हाला एका लिमिटपेक्षा जास्त पैसे त्याच्यात लावता येत नाही, पण लोक वेगवेगळे अकाउंट उघडतात, त्याच्यातनं ते खेळ करतात आणि म्हणून त्याच्या संदर्भात मला असं वाटतं की थोडी काळजी आपल्याला ही घेण्याची आवश्यकता आहे. पण आज यातला मुख्य प्रश्न एवढाच आहे की हे सगळं डिजिटल आहे आणि यातल्या काही ज्या इलिगल चालणाऱ्या अशा प्रकारचे बेटिंग आहे हे डार्क नेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालतं. मला हा विश्वास आहे की एकदा आपला सायबर प्लॅटफॉर्म तयार झाला तर आपण मोठ्या प्रमाणात याच्यावर आळा आणू शकू. पण मला असं वाटतं की याचं विनियमन करण्याच्या संदर्भात कायदा करण्याची आवश्यकता आहे, पण तो राज्य सरकारने करून त्याचा कितपत फायदा होईल ही माझ्या मनात शंका आहे. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की अशा प्रकारचे हे जे काही चाललेलं आहे याच्या विरुद्ध केंद्र सरकारनेच पुढाकार घेऊन याचं विनियमन करण्याच्या संदर्भातला एखादा कायदा हा सुरू केला पाहिजे.